इंडिगो विमानसेवा विस्कळीत झाल्याचा फटका जो आहे दिवसभर सत्ताधाऱ्यांनाही बसला, यासोबतच विरोधकांना सुद्धा मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे। खरं तर नागपुरात अधिवेशन होतं, अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला अनेक जण जे आहे ते नागपुरात येत असतात, त्यासाठी सगळ्यांनीच आपापल्या परीने प्रयत्न केले। मात्र सत्ताधाऱ्यांनी 4-4, 5-5 जण मिळून चार्टरने आलेले असले तरी विरोधकांना मोठ्या प्रमाणात जो आहे त्यांनी रेल्वेचा प्रवास करावा लागला आणि खरं तर दिवसभरामध्ये 19 उड्डाणं ज्या होत्या त्या रद्द झालेल्या आहे, त्यामुळे अनेकांना जो आहे रेल्वेचा सहारा घ्यावा लागला। खरं तर आदित्य ठाकरे यांचं सुद्धा इंडिगोमध्ये फ्लाईट होतं, मात्र त्याचा सुद्धा फटका बसला आणि त्यावरून टोलेबाजी सुद्धा काल दिवसभरामध्ये आपल्याला पाहायला मिळाली। मुख्यमंत्र्यांनी सुद्धा टोलेबाजी केल्याचं पाहायला मिळालं। मात्र या सगळ्यामध्ये आदित्य ठाकरे या सगळ्याला कोण जबाबदार आहे त्यांची चौकशी झाली पाहिजे अशा पद्धतीची जे आहे आरोप जो आहे तो आदित्य ठाकरेंकडून करण्यात आला। दिवसभरात मोठ्या प्रमाणात गोंधळ जो होता तो पाहायला मिळाला। आजही काही प्रमाणात अशाच पद्धतीचा गोंधळ जो आहे तो अनेक भागांमध्ये असण्याची शक्यता आहे, कारण की अजूनही इंडिगो दिल्ली सेवा जी आहे पूर्ववत होण्यासाठी आणखी कालावधी लागणार असल्याची माहिती जी आहे ते प्रवाशांकडून मिळते आहे। त्यामुळे एकंदर या सगळ्यामध्ये जो आहे मोठा फटका जो आहे तो प्रवाशांना बसतो आहे आणि या सगळ्या कार्यावर इंडिगोवर मात्र कुठेतरी जे आहे ताशेरे ओढले जात आहे, कारवाई झाली पाहिजे अशा पद्धतीची मागणी होत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोलेसह पराग डोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।